आली आली भाग्यलक्ष्मी. मी सुद्धा या मायेला मुकले होते, पण आज ती माया मला तुमच्या रूपात मिळाली. तो बाप्पाजी प्रायश्चित्ताचं कारण पुढे करून खोड घालतो ना. आता मला काय करायचं ना ते मी करते. अख्खे तू करच, मी तुझ्या पाठीशी आहे ना. कामिनी काकू, काकू. मला वाटतं काकू घरी नाहीये. आता काय करायचं? गोदात्या तुम्ही पुढे व्हा आणि भरलेलं माप घेऊन या. संजय स्वतःच्या लक्ष्मीला घेऊन येणार ना आता. तू बघ, त्यात लक्ष्मीला नाही मोलकरीण बनवली ना तर नावाची कामिनी नाही मी. काय करून राहिली तू? आली भाग्याची लक्ष्मी अशी सोन पावलानी. आल्यानंतर हे सगळं आवरत बसू दे तिला. आपण जाऊ. चल चला आता थोडा आराम करा. दिसभर लई धामधूम झाले ना. चल जा आराम करा थोडा. बरसू दे अमृतवाणी. आली भाग्याची गोदात्या आता आई भिराईच्या आशीर्वादानं काशीताईंच्या आयुष्यात सगळं काही चांगलं हो. या महाराणी, आमच्या या राजमहालात तुमचं स्वागत आहे. काय ग, काय झालं? मी घरात नाही म्हटल्यावर तुम्हाला मोकळं रान मिळालं असेल. बरं मी नव्हते, पण थुत्तूर होता ना, त्याला सांगायचं. त्याला मी सांगून गेले होते मी नसताना घरातला सगळा कारभार तू बघायचास म्हणून. का नाही सांगितलं त्याला तुम्ही? वहिनी, मी तुमची आज्ञा पाळली आहे. मी मामांना सगळं सांगितलंय. हो की नाही मामा? नाही. हो की नाही? हो. तुम्ही त्याला सांगितलं असेल, पण तो विसरला असेल. त्याला इतकी कामं होती, मीच त्याला जाताना बरीच कामं सांगितली होती. त्या कामाच्या गडबडीत तो विसरला असेल. तुमचं कर्तव्य बनतं की नाही तुम्ही मला एक फोन करून सांगायला नको? वहिनी, चूक झाली माझी. पुन्हा अशी चूक नाही होणार. मी तुमच्या घराण्याला फारच नाही देऊ शकले. तुमच्या सगळ्यांच्या आशांवर पाणी फिरवलं मी. अगं तू सुखरूप आहेस ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि वारसाचं काय? तर फक्त 21 दिवस वाट बघायची आहे ना, मग येणारच आहे वारस. काशी जर खरोखरच परत आली तर आमच्या जीवाला धोका आहे. आणि आलेली मुलगी जर खरोखरच काशी असेल तर 21 दिवसाच्या आत तिला मारली पाहिजे. आणि समजा ती काशी नसेल तर ती कोण, कुठली काशी म्हणून संजयच्या घरात का शिरली त्याची खबरबात काढावी लागेल. ती सुद्धा 21 दिवसाच्या आत. एक कुतूहल म्हणून आपलं. विचार. नाही म्हणजे बाप्पाजी, तुम्हाला जन्मापासून टक्कल आणि शेंडी गाव. बाबा कदम, कशा पाहिजे लाजणं वगैरे झालं असेल ना तर कामाचं बघा काय ते. नव्या नवरीसारखं नुसतं मिरवू नका. आता पुढे ताट घेतले ना, खेळत नको बसू त्याच्या बरोबर. गिळाला काय मिळणार आहे का आज आम्हाला? हो आई, करतेच आहे मी. जेवणाच्या वेळेला नाश्ता करण्याची पद्धत नाहीये आमच्याकडे. तेव्हा जरा नाश्ता द्या आणि जेवणाकडे जरा लक्ष द्या. आणि काही चुकलं ना तर गाठ माझ्याशी आहे. तुझं कौतुक जे काय असेल ते तुझ्या नवऱ्याकडे. आणि तुम्ही तुमचं काशी पुराण झालं असेल तर घरात इतर कामही आहे ती करा. निघा.